नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असे काही ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. इथे आता श्रावणी आणि शुभ यांचा नवीन ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस सुरू झालेला आहे. त्याचबरोबर त्या बिझनेसची पहिली कमाई ही उत्तम अगदी त्याच्या हातात आलेली आहे. त्यामुळे आता शुभ जेव्हा जी ट्रान्सपोर्टेशनची पहिली रक्कम ही आपल्या आईकडे म्हणून आनंदाने द्यायला चालला आहे, त्याच वेळेला आता कमनशिबी आई ही त्याच्या हातून काहीही पैसे घेत नाही, परंतु तेवढ्यातच इथे श्रावणीला हा मान मिळालेला आहे. त्यामुळे श्रावणी डब्बल खुश आहे. त्याचप्रमाणे आता शुभच्या या बिझनेसमध्ये एक मोठा प्रॉब्लेम येणार आहे आणि तो प्रॉब्लेम हा शुभसाठी मोठा हा एक संधी मिळवून देणार आहे. पण आता श्रावणी तोच प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार आहे? शुभ हा नेमका आजारी असताना त्याच्या बिझनेसमध्ये नवी भरभराट येऊ पाहत आहे, पण श्रावणी त्या सगळ्याला कसा हातभार लावते, नेमकं ती सगळं कसं मॅनेज करणार, सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की शुभ आणि श्रावणी हे दोघंजणही नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी खूप धडपडत आहेत. त्यांची सुरुवातच औक्षणाच्या ताटापासून झालेली आहे. म्हणजे श्रावणी ही शुभला ओवाळायला येते, त्यावेळेला शोभा किंवा आई दोघेही तिला साधं ओवाळणीचं ताट देखील घरातून मिळू देत नाही आहे. त्यामुळे इथे आता शुभने श्रावणीच्या मनातला भाव, तिच्या मनातलं प्रेम, श्रद्धा लक्षात घेऊन तिच्यासाठी एक तिथल्याच गाडीच्या टेम्पोच्या ऑइलचा जो दिवा आहे तो बनवून देऊन तिला ओवाळायला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे श्रावणीने आता स्वतःच्या बोटाच्या रक्ताने शुभचं कपाळाला कुंकू लावलं आहे आणि त्याचप्रमाणे गाडीवरती पण तिने सौस्तिक काढलेलं आहे. आता हे सगळं होत असताना श्रावणीला इतका आनंद आहे की शुभ आणि श्रावणी पहिली ट्रिप ही त्या गाडीमधूनच करतात आणि जेव्हा दोघंजणही फिरून येतात तेव्हा त्यांना खरंच खूप बरं वाटतं. श्रावणी आणि शुभ या दोघांनीही एकत्र खूप अशी स्वप्न रंगवलेली असतात, पण पुढे कसं आणि काय करायचं या सगळ्या गोष्टी आता दोघांना समजत नाहीत. पण श्रावणीने आता शुभला पूर्ण पाठिंबा दिला आहे. हवं तर आपण दिवसाचे 500 रुपये आईंना देऊ, पण आपण आपला बिझनेस थाटातच उभा करायचा, काहीही झालं तरीही आता मागे हटायचं नाही, असं श्रावणीने ठरवलेलं आहे. बाबा दोघंजणांनाही आशीर्वाद देतात की तुम्ही तुमचा जो काही बिझनेस आहे ना हा अगदी उत्तम पार पाडाल, मला माहीत आहे. दोघांना त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि माझा पाठिंबा आहे, जरीही बाकी कोणाचा नसला ना तरीही, आणि तुमची ही सगळी सदिच्छा मी नक्कीच देईन. तेव्हा मग आता शुभ आणि श्रावणी दोघंजणही फिरून येतात आणि त्याच वेळेला इथे आता श्रावणी म्हणते की शुभ, आज मी काहीतरी ना गोडाचं बनवते, म्हणजे आज आपली गाडी पण दुरुस्त झाली आणि उद्यापासून तू नवीन कामाला लागशील ना, त्यासाठी मी काहीतरी गोडाधोडाचं बनवते. तेव्हा शुभ म्हणतो की चालतंय श्रावणी, आपण आता या टेम्पोच्या साहाय्याने, ही म्हणजे अण्णांची लक्ष्मी होती आणि त्याच लक्ष्मीच्या साहाय्याने आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करूया, आपल्या आयुष्यात काहीही कमी पडता कामा नये, असं म्हणून आता शुभ ठरवतो की श्रावणीला मी खूप कष्ट हाल अपेष्टा दिल्या आहेत, म्हणजे इतक्या घरातली मोठी मुलगी, पण तिने कधीही बिचारीने काही माझ्याकडे मागितलं नाही, पण आता तिचं सगळं स्वप्न मी पूर्ण करणार आणि स्वतःच्या या बिझनेसमुळे मी आणखीन भरभराट करणार. या टेम्पोच्या लक्ष्मीमुळे आणखीनच पैसे येतील, तेव्हा मी आणखीन मोठी गाडी घेणार. आता त्याच्या डोक्यामध्ये सगळे एकामागोमाग एक प्लॅनिंग सुरू होतात आणि ह्या शुभ जेव्हापासून बिझनेसला सुरुवात करतो तेव्हापासून खरं तर सगळी सुरुवात झाल्यानंतर स्वीटीपर्यंत ही खबर पोचलेली असते की तो जो शुभ आहे त्याची ट्रान्सपोर्टेशन एजन्सी सुरू झाली आहे आणि शुभने जवळजवळ 2 ते 3 दिवसांमध्ये इतकी छान कमाई केलेली आहे की इथे आता शुभ आणि श्रावणी हे दोघंजणही खूप चांगली उडी मारत आहे, हे स्वीटीपर्यंत लक्षात येतं. त्यामुळे स्वीटी आता ठरवते की नाही, काही झालं तरीही या दोघांना पुढे जाऊ द्यायचं नाही आहे. स्वीटी म्हणते की नाही, बस झालं, आता मी जे सांगते ना तेच करायचं. ती रागाने तिच्या माणसाचा फोन ठेवते आणि नंतर लगेच ती अलकनंदाला कॉल लावते आणि नंदाला ती सांगते की तुम्हाला माहिती आहे का मॅडम काय झालं आहे ते. तेव्हा अलकनंदा म्हणते की स्वीटी, आता काय झालं आहे, तुझ्या भावाला तर आपण गायब केलं आहे, पोलिसांच्या तावडीत वगैरे नाही ना सापडला. स्वीटी म्हणते की नाही अहो मॅडम, तसं काही नाही, पण तुम्हाला एक गोष्ट समजली नाही आहे का अजून. तेव्हा ती म्हणते की नाही, कशाबद्दल बोलतेस तू, ढगफुटी झाली आहे की आणखी काही झालं आहे इथं. तेव्हा ती सांगते की अहो मॅडम, त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम झाला आहे,
तुम्हाला कळतंय का इथे काय झाले ते? आपण ते शुभ आणि श्रावणीला कुठेही काम मिळू नये, त्यांचं कुठेही चालू नये यासाठी आपण प्रयत्न करत होतो. पण काय झालं आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे का? त्या श्रावणीने ते शुभला इतकं नादाला लावलं आहे की आता तो शुभने मोठ्या ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस सुरू करायचं ठरवलं आहे. सुरू कसलं केलं आहे नव्हं, त्यांनी बिझनेसच सुरू केला आहे. तेव्हा ती नंदा म्हणते की खरंच तुला कोणी सांगितलं? ती म्हणते की मॅडम ते समजा घाला चुलीत, पण आपल्याला हे सगळं होऊन चालणार नाही. जर श्रावणी आणि शुभ यांच्याकडे पैसा येऊ लागला तर मग मात्र ते शेलार कुटुंब हे आपण उद्ध्वस्त करण्याची स्वप्न बघतोय ते कधीही पूर्ण होणार नाही आणि श्रावणी आणि शुभ हे दोघं कधी एकमेकांपासून वेगळे होणार नाही. तेव्हा मग अलकनंदा तिला समजावते की हे बघ, नव्याचे 9 दिवस असतात, त्यामुळे शुभवर पण असा काहीतरी प्रसंग आपण ओढवूया जेणेकरून सगळं काही आपण त्याच्याकडून घेऊ शकू आणि त्याचा तो टेम्पो हा देखील आपण बंद करून टाकूया आणि सगळ्या काही गोष्टी आपण संपवूया. फक्त थोडा वेळ दे. ते उडतायत ना, त्यांना जरा 4 दिवस उडून घेऊन दे. किती दिवस असणार आहेत, करू दे काय करायचं ते, मग आपण ठरवूया. आणि तुला माहिती आहे, मला एकदा ठरवलं की करायला वेळ लागत नसतो, त्यामुळे नको काळजी करूस तू जरा शांत राहा, आपण पुढे बघूया काय करायचं ते. नंतर इथे आता अण्णांचं भाडं थकलेलं असतं, त्यामुळे घरभाडं थकल्यामुळे सारखी आई त्यांना टोमणे मारत असते. बघितलं, आता 2-2 दिवसांनी घरमालक यायला लागलाय आणि आपले पैसे मागायला लागलाय. काय करायचं आता? किती मुदत वाढवाया सांगायची? घरामध्ये किती प्रॉब्लेम सुरू आहे आणि तुमची ती सुनबाई नट्टमोगरी आणि तो तिचा बायकोचा बैल दोघंजणं स्वप्न बघतायत, पण घरामध्ये पैशांची चुणूक भासते. त्याचं काय दोघांना आहे का तरी? तेव्हा मग इथे आता श्रावणीला वाईट वाटायला लागतं. शुभने आताच कुठे बिझनेस सुरू केला आणि त्यामध्येच लगेचच आई टोमणे मारायला लागतात. त्यामुळे आता हे सगळं आता श्रावणी शुभकडे बघते आणि त्याला सांगते की शुभ, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नको, शांत बस, असं म्हणून ती त्याला फक्त सांगत असते, डोळ्यांनी इशारा करत असते. तेव्हा शोभी बघत म्हणते की बघितलं का बायकोचा बैल? आई तू म्हणतेस ना, तर बघ कसा की बायकोच्या डोळ्यात बघतो या, बघ की अगं कसं चाललं आहे ते बघ, असं म्हणून आता तिच्याकडे ती बघते. श्रावणी आता पटकन डोळे पुसते आणि मग शुभला म्हणते की शुभ, काळजी करू नको, होईल काहीतरी. तेव्हा आता घरभाडं थकलेलं असतं. ती म्हणते की काळजी करू नको, होईल काहीतरी, याच्यावर चालत नसतंय ग घर नट्ट मोगरे, तुला माहिती आहे वय. आता मग तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. शुभंकरला जे म्हणजे त्या दिवशीचं 2-3 दिवसांचं भाडं मिळालेलं असतं ते आता तो एकत्रित करतो आणि नंतर म्हणतो की आई आपलं भाडं किती आहे? तेव्हा मग ती म्हणते की आपलं हे भाडं आहे 7,000. तेव्हा आता मग लगेच आई म्हणते की 7,000, थांब, तू कसं पूर्ण करणार आहेस ते? तोंड वर करून विचारतोयस. तेव्हा मग लगेचच आता तो भाडं काढून देतो आणि म्हणतो की हे बघ आई, हे आहेत 6,000. ते आता घरमालक येईल ना, तेव्हा उद्या त्याला दे. आता 6,000 दिल्यानंतर लगेचच श्रावणी म्हणते की थांब शुभ, त्या दिवशी तू माझ्याकडे पैसे दिले होतेस 1,000 रुपये, हे पण ठेव. आता पूर्ण 7,000 रुपये भाडं झालं. तेव्हा मग ती त्याच्या हातामध्ये ते पैसे ठेवते आणि दोघंही आईच्या हातात देतात की या महिन्याचं जे घरभाडं आहे ते घरभाडं घे आणि सगळं काही व्यवस्थित होईल. आता श्रावणी आणि शुभ यांनी घरभाड्याचा तर प्रश्न सोडवला आहे. आई म्हणते की ठीक आहे, हा प्रश्न तर सोडवलं, पण बाकीच्या बिलांचं काय? तेव्हा मग लगेचच श्रावणी आणि शुभ म्हणतात की आपण हळूहळू ते सगळं बघूया, आधी घरभाड्याचा जो प्रॉब्लेम आला आहे ना तो व्यवस्थित करून घे, असं आता तो तिला समजावतो. नंतर इथे आता श्रावणी आणि शुभ यांनी पहिली लढाई तर जिंकलेली असते. त्यांनी चांगल्यापैकी कमाई करून सुरुवातीला घरभाडं भरलेलं असतं. पण इथे दुसऱ्याच दिवशी एक वेगळा प्रकार घडलेला आहे. श्रावणीला दिसतं की दुसऱ्या दिवशी शुभ हा आजारी पडला आहे आणि त्याला उठता येत नसतं. श्रावणी त्याला उठवायला जाते उत्साहाने की शुभ, आपल्याला ऑर्डर आहे मोठी, आणि ती ऑर्डर खूपच मोठी असते. म्हणजे शुभंकरला त्या ऑर्डरमधून जवळजवळ बराच नफा मिळणार असतो. म्हणून ती देवाकडे नमस्कार करून त्याला उठवायला जाते, लवकर कामाला जायचे म्हणून. परंतु तेवढ्याच शुभ तापाने बनलेला असतो, त्याला उठताही येत नसतं, अशी त्याची हालत झालेली असते. आता 2 ते 3 दिवस काम करून थकला म्हणून त्याची ही हालत झाली, असं लगेच शोभी बोलून दाखवते. शोभी म्हणते की अगं आहे, बघ आपला भाऊ, माझा भाऊ दमलाय, त्या बायकोला काय चालली उठवायला. तेव्हा आता शुभंकरला उठता येत नसतं. तो म्हणतो की श्रावणी, मला वाटत नाही आपली ही आजची ऑर्डर पूर्ण होऊ शकेल. तेव्हा
मग आता श्रावणी म्हणते की शुभू असं चालणार नाही, आपण त्यांना शब्द देऊन बसलो आहे आणि ही खरं तर खूप मोठी कॉर्पोरेट लेवलची ऑर्डर आहे. जर ही ऑर्डर आपण पूर्ण केली नाही तर मात्र आपलं नुकसान तर होईल आणि आपल्याबद्दल चुकीचं लोक बोलतील मार्केटमध्ये. तेव्हा नटमोगरे, काय गं माझ्या मुलाला बरं नाही आणि तुला काय ते चाललं आहे तुझं काय ते, गप्पा बस जरा, तोंड बंद कर, एवढंच आहे नवं, मग जा की स्वतः घेऊन टेम्पो, असं बोलून ती आता बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग शोभा आता तिच्याकडे बघतच राहते आणि आईने बोललेल्या गोष्टीची अशी काय जादू होते की श्रावणी लगेच बोलते की शुभ मी चालेल, मी थोडंफार शिकले चालवायला, मी हे ऑर्डर पूर्ण करते, असं म्हणून आता तिने टेम्पो चालवण्याची पण तयारी दाखवलेली असते. त्याचबरोबर अण्णा मदतीला असतात. तेव्हा मग शुभू म्हणतो की हे बघ श्रावणी, काही गरज नाही आहे, तू उगीचच प्रॉब्लेम नको व्हायला काही, पण तरीही श्रावणी काही ऐकणाऱ्यातली नसते. तेव्हा मग इथे आता श्रावणीला शुभंकर शुभेच्छा देतो आणि श्रावणी आता निघालेली आहे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी. आता अण्णांच्या मदतीने श्रावणी ही टेम्पो चालवायला निघालेली असते आणि श्रावणी ही अगदी वेळेमध्ये जी त्यांची ऑर्डर असते ती खूप मोठी ऑर्डर आता पूर्ण करते. जवळजवळ त्यांना एका महिन्याचा जो प्रॉफिट असतो तो या ऑर्डरमधनं होणार असतो. त्यामुळे श्रावणी हा चान्स काही सोडत नाही. ती शुभसाठी आता इतकी मोठी रिस्क स्वीकारायला पण तयार होती. त्यामुळे शुभची भरभराट होते. आता इथे शोभा आणि आई यांची चांगलीच जळफळाट झालेला असतो. पुढे आता काय काय घडणार सगळं पाहणं रंजक ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.